या व्हिडिओत आपण सिमेट्रिक फंक्शन ऑफ रूट्स म्हणजे इक्वेशनचे रूट्स पाहणार आहोत आणि त्या काही सिमेट्रिक फंक्शनमधलं आणि कोइफिशियंट ऑफ इक्वेशन याच्यातलं आपण रिलेशन पाहणार आहोत. तर आपण सुरुवातीला डेफिनेशन पाहू. सिमेट्रिक फंक्शन ऑफ रूट्स ऑफ अल्फा आणि बीटा, म्हणजे जर दोन रूट असतील तर इक्वेशन कोणतं असेल? क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल. तर सिमेट्रिक फंक्शन कधी म्हणायचं रूटचं? तर पहा, द एक्सप्रेशन इन अल्फा बीटा, सपोज करा अल्फा बीटा हे रूट्स आहेत इक्वेशनचे, इज कॉल्ड सिमेट्रिक फंक्शन ऑफ अल्फा अँड बीटा इफ द एक्सप्रेशन रिमेन्स सेम वेन अल्फा अँड बीटा आर इंटरचेंज. जर अल्फा आणि बीटा हे जर इंटरचेंज केले तर एक्सप्रेशन रिमेन्स सेम राहिलं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल हे पाहू आपण, अल्फा प्लस बीटा. आता हे अल्फा प्लस बीटा आहे, अल्फाच्या जागी बीटा आणि बीटाच्या जागी अल्फा रिप्लेस केला तर काय येणार आहे? बीटा प्लस अल्फा. हे रिमेन्स सेम राहतं, त्याच्यामुळे हे सिमेट्रिक फंक्शन येईल. इथं बीटाच्या अल्फा बीटा आहे, बीटाच्या जागी अल्फा आणि अल्फाच्या जागी बीटा केला तर सेम राहतं. इथं पण पहा, बीटाच्या जागी अल्फा केलं आणि अल्फाच्या जागी बीटा केलं तर रिमेन हे दोघं काय राहतात? सेम राहतात. हे एक्सप्रेशन सेम राहतात. त्याच्यामुळे हे पण पहा, हे पण सेम आहे, हे पण आहे. आता हे जर घेतलं मी अल्फा स्क्वेअर बीटा, हे सिमेट्रिक नाही, कारण अल्फाच्या जागी जर बीटा रिप्लेस केला तर हे येतं, हे दोघं काय येतात? डिफरंट येतात. म्हणजे हे सिमेट्रिक फंक्शन नाही आहे हे. मात्र हे सगळेचे सगळे काय आहेत? सिमेट्रिक फंक्शन आहेत, पण दोन रूटचे. आता आपण इन जनरल पाहू काय असतं सिमेट्रिक फंक्शन ऑफ रूट्स. तर सिमेट्रिक फंक्शन ऑफ रूट्स इक्वेशनचे, सिमेट्रिक फंक्शन ऑफ द रूट्स ऑफ ॲन इक्वेशन आर दोज फंक्शन इन विच ऑल द रूट्स आर लाईक इन्व्हॉल्ड सो दॅट एक्सप्रेशन इज अनअल्टरेड, म्हणजे चेंज होत नाही इन व्हॅल्यू व्हेन एनी टू ऑफ रूट्स आर इंटरचेंज. जर दिलेलं एक्सप्रेशन असेल रूट्सचं, त्याच्यात कोणतेही दोन तुम्ही रूट्स इंटरचेंज केले तर एक्सप्रेशन रिमेन सेम राहायला पाहिजे. असं जर झालं तर त्याला काय म्हणायचं? सिमेट्रिक फंक्शन म्हणायचं ऑफ रूट्स ऑफ एन इक्वेशन. आता काही एक्झाम्पल पाहू आपण, असणारे पण आणि नसणारे पण. आता हे तीन रूट घेतले, जर आपण तीन रूट घेतले तर हे काय येईल? अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा. आता पहा, याच्यातले कोणतेही दोन घ्या, मी अल्फा आणि बीटा घेतो, हे जर इंटरचेंज केले तर हे एक्सप्रेशन चेंज होत नाही, सेम राहतं. आता हे घ्या, अल्फा बीटा प्लस अल्फा गॅमा बीटा गॅमा. हे जर पाहिलं आपण, हे ऑलरेडी आहे सम ऑफ रूट टेकन टू ॲट ए टाईम, हे आहे. मग हे अल्फा बीटाच्या जागी मी अल्फाच्या जागी गॅमा रिप्लेस करतो, मग हे काय येईल? गॅमा बीटा गॅमा आणि अल्फा, गॅमाच्या जागी अल्फा प्लस बीटा अल्फा. तेच आलं, अल्फा बीटा हा आला, अल्फा गॅमा हा आला, बीटा गॅमा हा आला. हे एक एक्सप्रेशन काय राहिलं? सेम राहिलं. त्याच्यानंतर पुढचं आपण एक्झाम्पल पाहू. हे एक्झाम्पल पाहू, सम ऑफ अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. म्हणजे काय येणार? अल्फा बीटा ह्या आहे, त्या प्रत्येकाचा काय येणार? स्क्वेअर येणार. हे आलं, हे सुद्धा सिमेट्रिक येतं. तुम्ही पहा, याच्या जागी अल्फाच्या जागी बीटा करा किंवा कशा जागी काही करा. आता हे काय आहे? हे सुद्धा सिमेट्रिक आहे. हे नथिंग बट काय आहे? हे तीन रूट आहेत, एकाचा स्क्वेअर घ्यायचा आणि बाकीच्यांचे आहे असं घ्यायचं. मग पहिलं काय येईल? सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा, हा काय येईल? अल्फा स्क्वेअर येईल आणि हा बीटा. त्याच्यानंतर अल्फा स्क्वेअर, दुसरा गॅमा. आता अल्फा संपला, बीटा स्क्वेअर अल्फा प्लस बीटा स्क्वेअर गॅमा प्लस गॅमा स्क्वेअर अल्फा प्लस गॅमा स्क्वेअर बीटा. हे एक्सप्रेशन आलं. याच्यात 6 टर्म आल्या. तुम्ही याच्यात कशाच्या जागी, म्हणजे अल्फाच्या जागी बीटा रिप्लेस करा किंवा बीटाच्या जागी गॅमा करा किंवा अल्फाच्या जागी गॅमा, एक इंटरचेंज करा. हे इंटरचेंज केलं तर हे एक्सप्रेशन चेंज होत नाही, म्हणजे हे सिमेट्रिक फंक्शन आहे. हे काय आहे? सिमेट्रिक फंक्शन आहे रूटचं. तीन रूट तुम्ही कितीही रूटसाठी घेऊ शकता, असे वेगवेगळे एक्झाम्पल घेऊ शकता. सपोज 1 अल्फा प्लस 1 बीटा प्लस 1 गॅमा, हे सुद्धा सिमेट्रिक फंक्शन आहे. फक्त अल्फा बीटा गॅमा ह्याच्यातला कोणताच झिरो नको.
हे सुद्धा सिमेट्रिक फंक्शन, वेगवेगळे सिमेट्रिक फंक्शन येत आहेत. आता एक एक्झाम्पल पाहू की हे सिमेट्रिक फंक्शन आहे. आता पहा अल्फा बीटा प्लस अल्फा गॅमा हे सिमेट्रिक नाही का? कारण मी जर कुणाच्या जागी काय रिप्लेस केला तर त्या बीटाच्या जागी गॅमा रिप्लेस केला तर येतं आहे, पण कोणीही रिप्लेस केलं तर एक्सप्रेशन सेम यायला पाहिजे. मग मी अल्फाच्या जागी काय रिप्लेस करतो? बीटा रिप्लेस करतो. बीटाच्या जागी अल्फा, म्हणजे हा काय येईल पहिला बीटा अल्फा प्लस बीटा गॅमा. पहा अल्फा बीटा सेम आले, पण अल्फा गॅमा बीटा गॅमा हे काय येतात? डिफरंट येतात. त्याच्यामुळं हे सिमेट्रिक फंक्शन नाही. आता आपण एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल म्हणजे कसे, हे जे सिमेट्रिक फंक्शन पाहिले त्याचं आणि रूटचं रिलेशन. इफ अल्फा बीटा गॅमा हे जर रूट असतील क्युबिक इक्वेशनचे, तर हे जे सिमेट्रिक फंक्शन आहे त्याचं आणि रूटचं रिलेशन काय असेल हे आपल्याला शोधायचं आहे. त्याचं आणि रूटचं रिलेशन काय असणार आहे हे शोधायचं आहे. जसं आपण पाहिलं होतं प्रोडक्ट ऑफ अल्फा हा नथिंग बट काय असतो? -b/a असतो. पॉलिनॉमियल तुमची जर ax³ प्लस bx² अँड अशी असेल तर हे असतं रिलेशन. तसं हे नथिंग बट काय असणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे. असे 4 टर्म शोधायचे. तर पहा एक्झाम्पल, अल्फा बीटा गॅमा हे जर रूट्स असतील क्युबिक इक्वेशनचे, हे क्युबिक इक्वेशन x³ प्लस px² प्लस qx प्लस r = 0, तर व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात याची सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा, दुसरी सम ऑफ अल्फा स्क्वेअर आणि तिसरी सम ऑफ अल्फा क्यूब आणि शेवटी सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर. तर आपल्याकडे जी माहिती आहे आधीची जी आपण पाहिलेली रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट ऑफ इक्वेशन त्याचा वापर करायचा. आता पहा हे इक्वेशन लिहिलं मी x³ प्लस px² आणि याचे रूट काय सपोज करू आपण अल्फा बीटा गॅमा, कारण इथं अल्फा बीटा दिलेले आपण गॅमा घेऊ. त्याच्यानंतर आपण ऑलरेडी पहिल्या व्हिडिओत पाहिलेलं आहे, या युनिटच्या पहिल्या व्हिडिओत, की प्रोडक्ट ऑफ रूट काय असती? -b/a असतो. इथं b किती आला तुमचा? p आला. a किती आला? 1 आला. मग याच्यावरून काय येईल? -p येईल. तसंच प्रोडक्ट ऑफ सम ऑफ रूट्स टेकन टू ॲट ए टाईम हा नथिंग बट काय येईल? q येईल. q/a असतो आणि हा काय असतो? -c/a. c हा r आहे, म्हणजे अल्फा बीटा गॅमा = -r आला. आता याचा वापर करून मला हे शोधायचं आहे. तर पहा हे शोधण्यासाठी मी काय कन्सिडर करतो? मला हे आवश्यक आहे. हे शोधण्यासाठी काय कन्सिडर करतो मी? सम ऑफ अल्फा आणि सम ऑफ अल्फा बीटा यांचं प्रोडक्ट घेतो. यांचं प्रोडक्ट घेतल्याच्यानंतर मला हे एक्सप्रेशन मिळेल आणि त्याच्यावरून आपण आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्यावरून आपण त्याची व्हॅल्यू शोधणार आहोत. आता पहा सम ऑफ अल्फा इंटू सम ऑफ अल्फा बीटा. सम ऑफ अल्फा म्हणजे अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा आणि अल्फा बीटा प्लस बीटा गॅमा प्लस अल्फा गॅमा हे आलं. त्याच्यानंतर मी मल्टिप्लिकेशन करतो. अल्फानी याचं अल्फा बीटाला मल्टिप्लिकेशन केलं अल्फा स्क्वेअर बीटाला. अल्फानी याला मल्टिप्लाय केलं तर अल्फा बीटा गॅमा आला. अल्फानी याला मल्टिप्लाय केलं तर अल्फा स्क्वेअर गॅमा आला. हे त्याच्यानंतर पुन्हा ह्या 3 स्टेप झाल्या. आता ह्या बीटानी याला मल्टिप्लाय केलं तर हा बीटा स्क्वेअर गॅमा आला. मी जे स्क्वेअरवाले टर्म आहे ते पुढं लिहितो. याला मल्टिप्लाय केलं तर याला मल्टिप्लाय केलं तर बीटा स्क्वेअर अल्फा आला. याला मल्टिप्लाय केलं तर बीटा स्क्वेअर गॅमा आला. याला मल्टिप्लाय केलं तर अल्फा बीटा गॅमा आला. हे याचं झालं. आता गॅमाने याला मल्टिप्लाय केलं तर अल्फा बीटा गॅमा आला. गॅमा स्क्वेअर बीटा आला. याला मल्टिप्लाय केलं तर याला मल्टिप्लाय केलं तर गॅमा स्क्वेअर अल्फा आला. हे या प्रकारे आलं. आता अल्फा स्क्वेअर बीटा, अल्फा स्क्वेअर गॅमा आणि बीटा स्क्वेअर गॅमा हे मी काय केले, ह्या अल्फा स्क्वेअरच्या टर्म ह्या सगळ्या टर्म पुढं आणल्या आणि हे जे अल्फा बीटा गॅमा हे 3 टाईम्स हे आणलं आणि हेच मग दाखवल्याप्रमाणे हेच नथिंग बट काय आहे? सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा आहे. म्हणजे मला हे एक्सप्रेशन मिळालं. अल्टिमेटली हे एक्सप्रेशन मिळालं आणि मला कशाची व्हॅल्यू काढायची होती? सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा. ही व्हॅल्यू याच्यात इन्व्हॉल्व आहे. मग मी काय करतो? ही व्हॅल्यू इथं ठेवतो आणि ही व्हॅल्यू इकडे ठेवतो आणि मग लिहिताना साईड एक्सचेंज करतो. म्हणजे ह्या आला सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा = हा सम ऑफ प्रोडक्ट ऑफ सम ऑफ अल्फा अँड सम ऑफ अल्फा बीटा आणि हा इकडं आल्यावर -3 अल्फा बीटा. आणि ऑलरेडी याच्या किमती माहिती आहे आपल्याला. आपण याच्या किमती काढलेल्या आहे. सम ऑफ
ह्या पहा इथं किती आहे, सम ऑफ अल्फा ही किती आहे मायनस पी, सम ऑफ अल्फा बीटा हे किती आहे क्यू आहे, आणि अल्फा बीटा गॅमा ही किती आहे मायनस आर आहे. याच्यात किमती टाकली तर हा पी हा मायनस पी हा क्यू -3 आणि हा मायनस आर, म्हणजे हे आलं मायनस पी क्यू -3 मायनस आर, हा मायनस मायनस प्लस झाला म्हणजे हा 3R झाला, हा 3R हा पुढं आणला, हा 3R हा पुढं आणला, हा पी क्यू मागं नेला, म्हणजे आपल्याला पहिल्याचं सोल्युशन मिळालं सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा इज इक्वल टू 3R मायनस पी क्यू, हे रिलेशन झालं. आता नेक्स्ट आपल्याला काय शोधायचं होतं, सम ऑफ अल्फा स्क्वेअर काय येईल. तर आता सम ऑफ अल्फा स्क्वेअर काढण्यासाठी आपण सम ऑफ अल्फाचा स्क्वेअर घेऊ. कशाचा घेऊ, सम ऑफ अल्फा आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर घेऊ. सम ऑफ अल्फा म्हणजे काय, अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा त्याचा स्क्वेअर, म्हणजे या प्रकारे. इथं सेम मग केलं तसं अल्फा स्क्वेअर येईल, अल्फा बीटा येईल, अल्फा गॅमा येईल, परत बीटा म्हणजे अल्फा बीटा येईल, मी पुढं मोठा लिहितो, बीटा स्क्वेअर येईल आणि बीटा गॅमा येईल, परत गॅमा अल्फा म्हणजे अल्फा गॅमा, बीटा गॅमा आणि गॅमा स्क्वेअर हे येईल. आता पहा याच्यातून हे अल्फा स्क्वेअर, बीटा स्क्वेअर आणि गॅमा स्क्वेअर हे इथं लिहिले. त्याच्यानंतर हा अल्फा बीटा हा 2 टाइम्स आहे, परत अल्फा गॅमा हा 2 टाइम्स आहे, त्याच्यानंतर बीटा गॅमा हा 2 टाइम्स बीटा गॅमा अल्फा गॅमा हे सगळे 2 टाइम्स आहे. मग याच्यात 2 आहेत, हे 2 आहेत, मी त्याच्यातून 2 कॉमन्स घेतो, म्हणजे माझं मिळालं काय, हे सम ऑफ अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ अल्फा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स हा नथिंग बट काय आहे, प्रोडक्ट ऑफ सम ऑफ अल्फा बीटा हा आहे. मग मला हे लागतं आहे तर मी हे एका साईडला ठेवतो आणि हे दुसऱ्या साईडला नेतो, म्हणजे सम ऑफ अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर -2 अल्फा बीटा आहे. ऑलरेडी ही व्हॅल्यू आहे आपल्याकडं, सम ऑफ अल्फा किती आहे -p आहे आणि अल्फा बीटा किती आहे q आहे. त्या व्हॅल्यू जर पुट केल्या, सम ऑफ अल्फा ही पुट केली -p स्क्वेअर -2q, म्हणजे आपल्याला काय मिळालं, सम ऑफ अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू p स्क्वेअर -2q. आता हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, फक्त हा फॉर्म्युला आपल्याला नंतर लागणार आहे थर्ड एक्झाम्पलला तिथं. त्याच्यानंतर आपल्याला पुढं काय शोधायचं होतं, तर सम ऑफ अल्फा क्यूब शोधायची होती, सम ऑफ अल्फा क्यूब. आपल्या हातात काय आहे, सम ऑफ अल्फा स्क्वेअर काढली, आता सम ऑफ अल्फा स्क्वेअर काढली आणि ऑलरेडी आपल्याकडं काय आहे, सम ऑफ अल्फा आहे. या दोघांचा वापर करून आपण सम ऑफ अल्फा क्यूब काढू, आत्ता जसं केलं तसं. त्याच्यासाठी काय करायचं, तर सम ऑफ अल्फा आणि सम ऑफ अल्फा स्क्वेअर यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. सम ऑफ अल्फा आणि सम ऑफ अल्फा स्क्वेअर ऑलरेडी आपण हे काढलेलं आहे हे. मग हा सम ऑफ अल्फा काय येणार, अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा, आणि सम ऑफ अल्फा स्क्वेअर काय येणार आहे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस गॅमा स्क्वेअर. यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल, अल्फा क्यूब बीटा स्क्वेअर अल्फा, मी स्क्वेअरवाल्या पुढं लिहितो, गॅमा स्क्वेअर अल्फा हे असं आलं. त्याच्यानंतर पुढच्या टर्मला अल्फा स्क्वेअर बीटा, त्याच्यानंतर बीटा क्यूब, त्याच्यानंतर गॅमा स्क्वेअर बीटा हे असं आलं. त्याच्यानंतर पुढच्या टर्मला गॅमा म्हणजे अल्फा स्क्वेअर गॅमा, त्याच्यानंतर बीटा स्क्वेअर गॅमा आणि गॅमा क्यूब या टर्म आल्या. याच्यानंतर मी हे टर्म सेपरेट करतो, कारण मला सम ऑफ अल्फा क्यूब लागते. ह्या टर्म केल्या सेपरेट असेल. त्याच्यानंतर ह्या स्क्वेअरवाल्या टर्म पहा, ह्या सेपरेट करतो, ह्या अशा लिहिल्या. आणि तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा सम ऑफ अल्फा क्यूब आहे आणि हा नथिंग बट काय आहे, सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा. हे सगळा 6 टर्म येतात त्या सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा. आता ही व्हॅल्यू आपल्यासाठी नोन आहे, ही व्हॅल्यू नोन आहे, कारण ह्या 2 व्हॅल्यू आपण मागच्या 2 एक्झाम्पलमध्ये सॉल्व केलेल्या आहेत. ही व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला मागच्या फॉर्म्युल्यानुसार येते. मग मी ही व्हॅल्यू एका साईडला ठेवतो, सम ऑफ अल्फा क्यूब ही व्हॅल्यू आहे, हे इकडून सबट्रॅक्ट करतो, म्हणजे सम ऑफ अल्फा स्क्वेअर
सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा हे इकडं सबट्रॅक्ट केल्याच्यानंतर हे असं आलं. आता सम ऑफ अल्फा क्यूब हीच साईड काढायची आपल्याला. सम ऑफ अल्फा काय आहे तर -p आहे आणि सम ऑफ अल्फा स्क्वेअर हे सेकंड एक्झाम्पलमध्ये काय होतं p² - 2q होता सॉल्व केलं त्यावेळेस. आणि हा अल्फा स्क्वेअर बीटा काय होता 3r - pq होता. ह्या जर व्हॅल्यू इथं पुट केल्या त्याच्यानंतर -p ने आत मल्टिप्लाय केलं तर -p³ - 2pq हा येणार, सॉरी मायनस +2pq येणार. हा -3r आणि हा मायनस pq म्हणजे हा 2pq + 3pq म्हणजे 3pq -3r -p³ हा असा. आता आपण हे चौथं एक्झाम्पल पाहू. चौथं एक्झाम्पल काय काढायचं आहे मला, सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर हे कॅल्क्युलेट करायचे. तर हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण सेम मगा अल्फा स्क्वेअरसाठी जसं घेतलं तसं हे सम ऑफ अल्फा बीटा त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर करायचा. म्हणजे सम ऑफ अल्फा बीटा काय असतो, अल्फा बीटा बीटा गॅमा अल्फा गॅमा त्याचा स्क्वेअर. आणि हा असं दोन याच्यात लिहिला तर अल्फा बीटा हा. मग इथं काय करायचं, सेम अल्फा बीटानी ह्या अल्फा बीटाला मल्टिप्लाय करायचं. अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर अल्फा बीटानी याला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे इथं काय आला, अल्फा आला, बीटा 2 टाईम्स आला म्हणजे बीटा स्क्वेअर गॅमा, अल्फा बीटा स्क्वेअर गॅमा. परत त्याने याला मल्टिप्लाय केलं तर अल्फा स्क्वेअर बीटा गॅमा हा आला. असं केलं. त्याच्यानंतर पुढं ह्या बीटाने याला मल्टिप्लाय केलं तर अल्फा ह्या बीटा स्क्वेअर गॅमा आला. त्याच्यानंतर याला मल्टिप्लाय केलं तर बीटा स्क्वेअर गॅमा स्क्वेअर आला. याला मल्टिप्लाय केलं तर अल्फा बीटा आणि गॅमा स्क्वेअर आला. सिमिलरली यांनी जर मल्टिप्लाय केलं तर अल्फा स्क्वेअर बीटा गॅमा हा अल्फा बीटा गॅमा स्क्वेअर आणि हा अल्फा स्क्वेअर गॅमा स्क्वेअर हा असा आला. आता याच्यातला मला हा पार्ट लागतो आहे ना, सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर. मग हे मी कलेक्ट करतो. सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर, सम ऑफ बीटा स्क्वेअर गॅमा स्क्वेअर, गॅमा प्लस गॅमा स्क्वेअर अल्फा स्क्वेअर गॅमा स्क्वेअर हे कलेक्ट केलं. आणि उरलेलं चेक केलं तर हा अल्फा बीटा स्क्वेअर गॅमा हा परत अल्फा बीटा स्क्वेअर गॅमा हा 2 टाईम्स येईल, हा 2 टाईम्स आला. परत अल्फा स्क्वेअर बीटा गॅमा हा 2 टाईम्स आला. परत अल्फा बीटा गॅमा स्क्वेअर हा 2 टाईम्स आला. ह्याच्यानंतर याला मी ब्रॅकेट टाकला सेपरेट. याच्यातून 2 अल्फा बीटा गॅमा कॉमन येईल, याच्यातून 2 अल्फा बीटा गॅमा कॉमन येईल. हा कॉमन आला तर याच्यात काय उरलं, अल्फा, याच्यात बीटा, याच्यात गॅमा उरला. म्हणजे अल्टिमेटली मला कसं मिळालं, सम ऑफ अल्फा बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर 2 अल्फा बीटा गॅमा आणि सम ऑफ अल्फा हे काय आहे, सम ऑफ अल्फा आहे. आता ही व्हॅल्यू मला हवी, मी ही एका साईडला ठेवतो आणि उरलेले दुसऱ्या साईडला नेतो. काही नोन आहेत त्या, म्हणजे हा आला, ही इकडे येऊन सबट्रॅक्ट झाली म्हणजे हा असा आला, इज इक्वल टू सम ऑफ अल्फा बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -2 अल्फा बीटा गॅमा इंटू सम ऑफ अल्फा. आता सम ऑफ अल्फा बीटा स्क्वेअर हा काय आला, सम ऑफ प्रोडक्ट ऑफ अल्फा बीटा हा काय होता आपला, क्यू होता, क्यू टाकला. हा -r होता 2 अल्फा बीटा गॅमा म्हणजे हा -2 -r आणि सम ऑफ अल्फा काय होता -p होता. ह्या व्हॅल्यू टाकल्या, हे सॉल्व केलं तर हा परत प्लस होणार आहे म्हणजे -2pr हा राहणार आहे. म्हणजे अल्टिमेटली हे काय मिळालं, प्रोडक्ट ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर इज इक्वल टू क्यू स्क्वेअर -2pr हे मिळालं. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, अल्फा बीटा गॅमा हे रूट आहे क्यूबिक इक्वेशनचे. हे क्यूबिक इक्वेशन आहे x³ + px² + qx + r इज इक्वल टू 0. तर मला फाइंड करायचे आहेत व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू फाइंड करायची, हे ते जे रूट आहेत हे. आता हे सुद्धा सिमेट्रिक फंक्शन आहे, तुम्ही चेक केलं तर हे सुद्धा सिमेट्रिक फंक्शन आहे. काय, बीटा प्लस गॅमा, गॅमा प्लस अल्फा, अल्फा प्लस बीटा हे याचे फाइंड आउट करायचं. तर आपल्याकडे जे उपलब्ध आहे मटेरियल त्याचा वापर करून आपण हे फाइंड आउट करू. तर पहा, हे इक्वेशन आहे, या इक्वेशनवरून काय करता येईल, सम ऑफ अल्फा हा किती असणार आहे -b/n, कम्पेअर करून सॉल्व केलं तर -p येणार आहे.
सम ऑफ अल्फा बीटा हा क्यू येणार आहे, अल्फा बीटा गॅमा यांचं मल्टिप्लिकेशन मायनस आर येणार आहे. आता मला काय फाइंड आउट करायचं आहे ते मी एका साईडला घेतो. मला काय फाइंड आउट करायचं आहे तर हे बीटा गॅमा इंटू गॅमा प्लस अल्फा इंटू अल्फा प्लस बीटा हे फाइंड आउट करायचं आहे. मग मी आधी याचं मल्टिप्लिकेशन करतो, हे तसंच ठेवतो, याचं मल्टिप्लिकेशन करतो. अल्फा गॅमा अल्फा बीटा गॅमा बीटा, त्याच्यानंतर हा अल्फा स्क्वेअर आणि हा अल्फा बीटा हा असं लिहिलं. तर पुन्हा हे झाल्याच्यानंतर पुन्हा ह्या बीटाने याला मल्टिप्लाय करायचं, याला असं मल्टिप्लाय करायचं, सगळ्यांना मल्टिप्लाय केलं तर हे असं एक्सप्रेशन येणार आहे. आणि सिमिलरली ह्या गॅमाने मल्टिप्लाय केलं, ह्या गॅमाने मल्टिप्लाय केलं तर हे टोटल असं एक्सप्रेशन येणार आहे. अल्फा बीटा गॅमा बीटा स्क्वेअर गॅमा हे असं. हे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर याच्यातलं मी काय करतो, अल्फा बीटा गॅमा हा 2 टाईम्स आहे आणि उरलेलं सगळं एका साईडला लिहितो. अल्फा स्क्वेअर बीटा प्लस अल्फा स्क्वेअर गॅमा प्लस बीटा स्क्वेअर अल्फा प्लस बीटा स्क्वेअर हे एक्सप्रेशन, याला 2 असे लिहितो. हे जर तुम्ही पाहिलं नथिंग बट हा सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा आहे, सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा, आणि हा तसाच ठेवला. पण पहिल्या एक्झाम्पलनी आपण काय सांगू शकतो, सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा हा काय आहे 3r मायनस पी क्यू आहे, हा 2 आणि अल्फा बीटा गॅमा हा वर काढल्याप्रमाणे मायनस आर आहे. म्हणजे हा 3r मायनस पी क्यू मायनस 2r, म्हणजे हा r मायनस पी क्यू येईल. हा नथिंग बट काय आला r मायनस पी क्यू आला. हे तिसरं एक्झाम्पल पाहू. अल्फा बीटा गॅमा हे रूट्स आहे इक्वेशनचे x³ मायनस px² प्लस qx मायनस r इज इक्वल टू 0. आता हे आधीच्या 2 एक्झाम्पलपेक्षा वेगळे आहे, कारण आधीच्या 2 एक्झाम्पलमध्ये काय पाहिलं होतं, x³ प्लस px² प्लस qx मायनस r इज इक्वल टू 0 हे पाहिलं होतं. प्लस r इज इक्वल टू 0 हे पाहिलं होतं. इथं हे साईन चेंज आहेत, त्याच्यामुळं मागच्या गोष्टीचा वापर करता येणार नाही पूर्णपणे. आता हे क्युबिक इक्वेशनचे रूट आहेत आणि मला व्हॅल्यू कशाची फाइंड आउट करायची, 1 बीटा स्क्वेअर गॅमा स्क्वेअर प्लस 1 गॅमा स्क्वेअर अल्फा स्क्वेअर प्लस 1 अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता हे इक्वेशन घेतलं, याचं रूट अल्फा बीटा गॅमा घेतले तर सम ऑफ रूट काय असणार आहे, अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा मायनस बी अपॉन ए. इथे जर तुम्ही पाहिलं तर बी हा मायनस पी आहे आणि ए हा 1 आहे. हे जर कॅल्क्युलेट केलं तर हा किती येणार आहे, पी येणार आहे. सिमिलरली तुम्ही उरलेलं कॅल्क्युलेट केलं तर हा पी, हा क्यू आणि हा आर येतो आहे. हे असं आलं. आता मला जे कॅल्क्युलेट करायचं आहे ते मी कन्सिडर करतो. हे कॅल्क्युलेट करायचं आहे मला, 1 बीटा स्क्वेअर गॅमा स्क्वेअर 1 गॅमा स्क्वेअर अल्फा स्क्वेअर प्लस 1 अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर हे कॅल्क्युलेट करायचं आहे. आता मी काय करतो, याला अल्फा स्क्वेअरनी मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो. याला अल्फा स्क्वेअरनी मल्टिप्लाय आणि डिवाइड केल्यावर अल्फा बीटा गॅमा ब्रॅकेट रेस टू स्क्वेअर हा वर अल्फा स्क्वेअर. याला बीटा स्क्वेअरनी मल्टिप्लाय करतो, इथं अल्फा बीटा गॅमा हा ब्रॅकेट स्क्वेअर आणि वर बीटा स्क्वेअर. याला गॅमा स्क्वेअरनी मल्टिप्लाय करतो, इथं हा खाली अल्फा बीटा गॅमा ब्रॅकेट स्क्वेअर हा अल्फा स्क्वेअर हा असा आला. आता याचा डिनॉमिनेटर सेम आला सगळ्यांचा, या सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम आला तर आपण न्यूमरेटरची ॲडिशन करू शकतो आणि डिनॉमिनेटर हा असं लिहू शकतो. हे असं लिहिलं आपण, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस गॅमा स्क्वेअर आपण अल्फा बीटा गॅमा. आता ही व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही आहे, पण ही व्हॅल्यू माहिती आहे अल्फा बीटा गॅमा. अल्फा बीटा गॅमा काय आहे तर हा आर आहे हे, पण हा आपण या प्रकारे लिहू, सम ऑफ अल्फा स्क्वेअर. आता सम ऑफ अल्फा स्क्वेअर मी मागचं वापरू शकत नाही पहिल्या एक्झाम्पलमधलं, कारण पहिलं एक्झाम्पल वेगळं होतं, तिथं साईन वेगळे होते. पण आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये मी सांगितलं होतं तो फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, तो वापरू आपण. सम ऑफ अल्फा स्क्वेअरचा फॉर्म्युला काय होता, सम ऑफ अल्फा स्क्वेअरचा फॉर्म्युला तर हा होता, सम ऑफ अल्फा स्क्वेअरचा फॉर्म्युला हा, कारण याच्यात आपण रूट इन्व्हॉल्वच केले नाही ना, आणखी कोइफिशियंट इन्व्हॉल्वच केले नाही, त्याच्यामुळे ही स्टँडर्ड प्रोसिजर आहे. म्हणजे अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ अल्फा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा सम ऑफ अल्फा बीटा. हा मग मी हाच फॉर्म्युला वापरतो. हा फॉर्म्युला या एक्झाम्पलला वापरला तर हा काय आला, सम ऑफ अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 सम ऑफ अल्फा बीटा. आता पहा अल्फा बीटा किती आला, सम ऑफ अल्फा किती आहे, पी आहे, हा पीचा स्क्वेअर मायनस 2 सम ऑफ अल्फा बीटा किती आहे, क्यू.
आणि हा खालचा डिनॉमिनेटरचा आर, म्हणजे अल्टिमेटली मला काय मिळालं, हे पी स्क्वेअर मायनस 2q अपॉन आर